आमदार सुरेश धस यांची तत्परता, पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरने मदत। आमदार सुरेश धस यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आष्टी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील अनेक लोकांचा जीव वाचला। उत्तराखंडमधील महाप्रलय असो किंवा मतदारसंघातील ढगफुटी, आमदार धस नेहमीच जनतेच्या मदतीसाठी तयार असतात। आष्टी तालुक्यात आलेल्या पुरामध्ये त्यांनी एनडीआरएफच्या मदतीने हेलिकॉप्टरचा वापर करून पूरग्रस्तांना थेट त्यांच्या घरांवर मदत पोहोचवली। अनेक कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। संकटकाळी धावून येणारे नेतृत्व म्हणून आमदार सुरेश धस यांची ओळख आहे। त्यांच्या या तत्परतेमुळे आणि मदतीमुळे मतदारसंघातील जनतेमध्ये समाधानाची भावना आहे। ते नेहमीच देवदूतासारखे मदतीसाठी पुढे येतात, असा अनुभव जनतेने अनेकदा घेतला आहे। या दोन तालुक्यामध्ये अतिप्रचंड त्या ठिकाणी महापूर आल्याचं चित्र आहे, परंतु बाकीचे सर्व रेस्क्यू करण्यात आलेला आहे। फक्त आता प्रश्न जो आहे तो टाकळसिंग आणि सांगवी आष्टी या दोन गावाचा राहिलेला आहे। आणि आता आम्ही या ठिकाणी एसडीएम, तहसीलदार आणि सर्व विभागाचे प्रमुख यांची बैठक घेतोय आणि उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग सकाळी 7 वाजल्यापासून पंचनाम्याचं काम सुरू कसं होईल हे पाहतोय। आणि शिरोड कासारमध्ये सकाळी 10 वाजता मीटिंग घेऊन 11 वाजल्यापासून त्या ठिकाणी पंचनाम्याचं काम सुरू होईल। नुकसान प्रचंड झालेलं आहे, शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे, घरादाराचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे, काही व्यापारी, छोटे व्यापारी यांचंही नुकसान झालेलं आहे। परंतु ज्यांचं कुणाचं नुकसान झालं असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की घाबरू नका, शासन आपल्या सोबत आहे आणि 100% लवकरात लवकर पंचनामे करून याची मदत जी आहे ती आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या आणि सर्व घटकांच्या पर्यंत पोहोच करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत। कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही। आणि आजही रात्री म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाच्या दिवसापर्यंत हवामान खात्याचा अंदाज असा आहे की आणखी 2 दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे सगळ्याच यंत्रणा बी आणि गावचे जे प्रमुख आहेत आणि सर्व ग्रामस्थांनी सुद्धा अलर्ट मोडवरती राहावं अशा प्रकारची विनंती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.